पण जर काम केलं तर माणसाला गोडे. तसं माझ्या देवाची भक्ती केली तर माझ्या शिवजीला गोडे, शिवजीची भक्ती नाही केली शिवजीला सोडून राग येतो महाराज. म्हणून त्या शिवाला जर आपलंच करायचं असेल तर पहिले स्वतःला त्या शिवाला अर्पण करा. जसं एक लेकरू आईच्या भरोशावर राहतं की माझी आई मला खायला प्यायला देणार आहे, माझी आई मला सांभाळणार आहे, माझी आई मला जीव लावणार आहे, ती माझ्या प्रत्येक गोष्टीची त्या ठिकाणी ध्यान ठेवते. माझं वडील मला सांभाळतात, माझं पालन पोषण करतात, माझं सगळं त्या ठिकाणी त्याच्यावर लक्ष ठेवतात. जसं एका मुलाला आपल्या आई बापावर विश्वास आहे, नक्की माझं बाप माझं चांगलं करणार आहे, तसा विश्वास माझ्या देवावर ठेवा. माझा देव चांगलं केल्याशिवाय राहणार नाही. पण देवाजवळ गेलात ना, देवाचं लेकरू हा देवाच्या खुशीमध्ये जाऊन बसा. आणि जोपर्यंत तुम्ही देवाचं लेकरू होणार नाही तोपर्यंत देव बाप म्हणून सुद्धा कर्तव्य करणार नाही. कारण हा व्यवहार आहे. म्हणून देवाजवळ गेलात ना, जगाच्या या दुनियेमध्ये किती अपराध केले, जगाच्या दुनियेमध्ये तुम्ही किती चुकलात, किंवा जगाच्या या दुनियेमध्ये तुम्ही किती वाईट वागलात, किती पाप घडवले, हे जगाला सांगत बसू नका. कारण जगाला तुम्ही घडवलेले पाप सांगितले तर जग त्याचं त्या ठिकाणी मॅटर करेल, जग त्याचं त्या ठिकाणी मोठा दिखावा करेल, मोठा इश्यू करेल. पण जर तुम्ही मनातले सांगितले केलेले पाप जर देवाजवळ सांगाल तर मात्र त्या देव त्या पापांचं निर्मूलन केल्याशिवाय राहणार नाही. एवढा माझा शिव बोलाय महाराज. तुम्ही जर तुमच्या मनातली पाप देवाला सांगितलं तर देव जवळ करेल तुम्हाला. पण लोकांना सांगितलं ना महाराज, तुम्ही लोकांना रडून सांगा, ही लोक हसून या जगामध्ये